आज शेंडा पार्कमध्ये येऊन वैद्यकीय आपलं महाविद्यालय आहे त्याची पाहणी केली. त्याशिवाय छत्रपती प्रमिलादेवी हॉस्पिटल याच्या दुरुस्तीसाठी जे आपण निधी दिला होता त्याचाही आढावा घेण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे. आता CPR हॉस्पिटल ही 1885ची ही जुनी इमारत आहे, जुनी इमारत आहे. त्याला फार मोठ्या मर्यादा आलेल्या होत्या आणि त्याचं फार ड्रेनेज तुंबणं, रस्ते खराब झालेले होते, फार मोठी दुरावस्था झाली होती. त्यासाठी आपण 44 कोटीचा निधी मंजूर केला होता. एकूण 27 इमारती त्या आवारामध्ये आहेत. त्यापैकी आता 2 इमारती पूर्ण झालेल्या आहेत आणि आता राहिलेल्या इमारतींचं 7 इमारतींचं 25% काम पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये दुधगंगा इमारतीपैकी 8 जे वॉर्ड आहेत त्यापैकी 4 वॉर्ड पूर्ण झालेले आहेत. तुम्ही जाऊन बघितलं तर अतिशय चकाचक आता आपण जे प्रेझेंटेशन बघितलं त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे. विधंगा इमारतीचं 20% काम झालेलं आहे. मेंटल इमारतीचं 75%, नर्सिंग हॉस्टेल 50%, बाहेर इमारत 30%, कृषी इमारतीचं 10% आणि HER इमारतीचं 10%. आता ही जी इमारतीचं काम सुरू आहे 7 मार्च 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचं कंत्राटदारांनी आम्हाला सांगितलं आणि अधिकाऱ्यांनी 10 इमारती या दिवाळीपूर्वी होणार आहेत. सब्जेक्ट टू त्याला निधी दिल्याप्रमाणे निधी आपण दिला की तशा त्या इमारती पूर्ण करणार आहेत. त्यामुळे CPR त्याचा पूर्णपणानं चेहरा आणि मोहरा आपला बदलला दिसेल. नवीनच एक हॉस्पिटल तयार झालेलं आपल्या लक्षामध्ये येईल. तर या शेंडा पार्कमध्ये जवळजवळ 30 हेक्टर जमीन आपल्याकडे आहे आणि त्याचा एक लेआउट त्यांनी चांगला तयार केलेला आहे. त्यामध्ये आपण 150 क्षमतेचं मुलीचं वसतिगृह, शवविच्छेदन गृह इमारत आणि व्याख्यान आणि परीक्षा कक्ष हे परवा अजितदादा पवारांच्या हस्ते लोकार्पण केलं होतं आणि प्रत्येक सोमवारी त्याचा वापरास सुरुवात होणार आहे. मी स्वतः घेऊन त्याची सुरुवात करणार आहे. त्याशिवाय या कॉम्प्लेक्समध्ये या रस्ते, त्यानंतर लँडस्केपिंग ही कामं मंजूर झालेली आहेत. त्याचंही काम मोठं झपाट्यानं सुरू आहे. त्याशिवाय यामध्ये 125 निवासी आणि 125 क्षमता आंतरवासिता डॉक्टर्स यांचे वसतिगृहाचं काम सुरू आहे. महिला वसतिगृहाचं काम चालू आहे. 150 क्षमतेचे मुलींचं वसतिगृह, 150 क्षमतेचं मुलांचं वसतिगृह, 150 BSc परिचारिकांच्या वर्षी वसतिगृह आणि 300 परिचारिकांच्या परीक्षा केंद्र हे काम आता आपण सगळं मंजूर केलेलं आहे. त्याशिवाय कामाच्या निवेदन निघालेले आहेत. त्यानंतर आता कॉन्ट्रॅक्टर फिक्स झालेला आहे. त्याशिवाय न्याय वैद्यकशास्त्र इमारतीचं काम आणि बॅडमिंटन कोर्ट हे देखील यामध्ये हाती घेण्यात आलेले आहे.